वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. आजच्या भागवत कथेच्या भागामध्ये आपण ध्रुव आख्यान आज आपण भागवत कथेमध्ये ध्रुव आख्यान पाहणार आहोत. मनु महाराज जे स्वयंभू मनु होते त्या मनु महाराजांना दोन पुत्र होते. एका पुत्राचे नाव प्रियव्रत आणि दुसऱ्या पुत्राचे नाव उत्तानपाद. जो उत्तानपाद होता त्या उत्तानपादाला दोन राण्या होत्या. त्यापैकी एकीचे नाव सुरुची आणि दुसरीचे नाव सुनीती. सुरुची आणि सुनीती म्हणजे काय? ते आपले दोन डोळे, ज्ञानचक्षु आणि चर्मचक्षु. राजाची सुनीती ही जी राणी होती ती गुणवान होती, पण ती दिसण्यासाठी चांगली नव्हती. तिचा जो चेहरा होता तो सुंदर नसल्यामुळे राजाला ती आवडत नव्हती. आणि जी सुरुची होती ती सुंदर होती, पण तिच्यामध्ये सुनीती सारखे चांगले गुण नव्हते. सुरुचीच्या पुत्राचे नाव, जी राजाची सुरुची नावाची पत्नी होती उत्तानपादाची, तिच्या मुलाचे नाव उत्तम. आणि जी दुसरी पत्नी सुनीती होती तिच्या मुलाचे नाव ध्रुव राजाने ठेवले होते. उत्तानपाद म्हणजे जीव मात्राचे दर्शन आहे. जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे डोके पहिल्यांदा बाहेर येते आणि नंतर हातपाय येतात. जीवाचा जन्म होताना त्यांची जी शारीरिक स्थिती, शारीरिक अवस्था किंवा जी स्थिती असते त्या स्थितीचे वर्णन
या स्थितीचे वर्णन उत्तानपाद या शब्दाने करता येते. उत्तानपाद म्हणजे पाय वर आणि डोके खाली अशी स्थिती. जीव मात्राला 2 राण्या आहेत, सुरुची आणि सुनीती. आपला जो जीव आहे प्रत्येक मनुष्याचा, त्या मनुष्याला 2 राण्या असून त्या राण्यांचे नाव म्हणजे सुरुची आणि सुनीती. मनुष्य मात्राला, कोणत्याही मनुष्याला सुरुची आवडते, कारण ती दिसायला सुंदर आहे. इंद्रिय मागतील ते विषय भोगण्याची इच्छा म्हणजे सुरुची. इंद्रिय मागतील ते विषय भोगण्याची इच्छा म्हणजे सुरुची. सुरुची म्हणजे वासना, आणि त्या वासनेमुळे कोणत्याही मनुष्याला सुरुची आवडते. धर्मशास्त्र आणि संत यांचा विधी निषेध न बाळगता मनुष्य स्वेराचाराने वागतो. म्हणजे आपली जी एक राणी आहे सुरुची, तिचा तो दास होतो. रुचीच्या अधीन जो आहे त्याची जी नीती आहे ती निश्चल असते. परंतु मनुष्याला, जो मनुष्य प्राणी आहे त्याला सुनीती आवडत नाही, कारण ती दिसायला कुरूप आहे, तिचे रूप आकर्षक नाही. त्यामुळे मनुष्याला नीतीचे आकर्षण नाही. सदाचार संयम पाळून नीतीने जगणे मनुष्याला आवडत नाही. त्याला वासनेच्या अधीन राहून स्वेराचारी जीवन जगण्यात आनंद वाटतो, रुची वाटते. आणि मनुष्य सुरुचीच्या आहारी गेल्यामुळे, सुरुचीच्या आहारी गेल्यामुळे त्याला उत्तम फळ मिळते. उत्त म्हणजे ईश्वर आणि तम म्हणजे अंधार. उत्त म्हणजे ईश्वर आणि तम म्हणजे अंधार. ईश्वराच्या स्वरूपाविषयीचे अज्ञान म्हणजे उत्तम. जो मनुष्य वासनेच्या आहारी जाऊन इंद्रियांचा गुलाम होतो, त्याला भगवंताच्या ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही. त्याला खरा ईश्वर ओळखता येत नाही. आणि जो माणूस विरक्त आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला सुरुची नाही, त्याला विरक्त माणसाला ईश्वराचे ज्ञान होते. ज्याच्यामध्ये सत्वगुण वाढतो त्याला ईश्वराचे ज्ञान प्राप्त होते. केवळ मनुष्य क्षणिक सुखासाठी, क्षणिक आनंदासाठी स्वेराचार वागतो. म्हणजे स्वादिष्ट भोजन करायला बसल्यानंतर मनुष्य 2 घास जास्त खातो आणि मग त्याला ते अजीर्ण होते.
भुकेपेक्षा जास्त खाणे, तशाच प्रकारे माणसाची जी वासना आहे ती त्याच प्रकारची आहे. ज्या पदार्थामध्ये रुची आहे, पदार्थ चांगला बनलेला आहे, तो माणूस 4 घास जास्त खातो. नीती माणसाला भुकेपेक्षा जास्त खाऊ नकोस असे सांगते. आणि मनुष्य प्राणी मात्रांच्या, माणसांच्या वासनेवर बंधन घालते. अशा रीतीने मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये सुरुची आणि सुनीती भेटतात. शंकराचार्य म्हणतात, स्वादिष्ट अन्नाची याचना करू नका. आपल्या नशिबाने, आपले दैवाने जे प्राप्त झाले आहे त्यामध्ये संतोष माना. जे लोक चांगले भोजन मिळण्याची अपेक्षा ठेवतात त्यांच्याकडून चांगले भजन होत नाही. नीतीचे फळ आरंभी जरी दुःख देत असले तरी ते परिणामी सुख देते. आणि सुरुचीचे फळ जे आहे ते परिणामी दुःखकारी असते. ज्या मनुष्याचे जीवन शुद्ध आणि पवित्र आहे त्यांना भजनामध्ये आनंद मिळतो आणि तो कायम टिकतो. आणि तो कायम टिकणारा म्हणजे ध्रुव. कायम न टिकणारा म्हणजे भोजनानंद, तो अध्रुव. सुनीतीचा पुत्र ध्रुव आहे, तो अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. त्याचे पद हे अनंत सुख देणारे आहे. त्याला मिळणारा आनंद हा ब्रह्मानंद आहे आणि ब्रह्मानंदाचा कधीही नाश होत नाही. जे नीतीच्या अधीन असतात त्यांना द्रोह मिळतो, ब्रह्मानंद मिळतो, जीवनामध्ये आनंद मिळतो. मनुष्य सुनीतीच्या अधीन असेल तो सदाचारी होतो, पण तो सुरुचीच्या अधीन असेल तर तो दुराचारी होतो. 2 आनंद तुमच्या समोर ठेवलेले आहेत. एक आहे विषय आनंद, क्षणिक सुखामधून मिळणारा, अल्पकाळ टिकणारा आणि शेवटी परिणामी दुःख देणारा हा आनंद आहे. दुसरा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. तो मनुष्याला भजनातून मिळतो, भगवंताच्या भजनातून मिळतो. चिरकाल टिकणारा, परिणामी सुख देणारा हा आनंद आहे. याचे एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 2 मित्र प्रवासाला निघतात. एका मित्राला रात्री झोपताना पलंग आदी यांच्याशिवाय झोप येत नसते, म्हणून तो आपल्या बरोबर पलंग आदी घेतो. हे ओझे वाहून नेण्यासाठी त्याला आपल्या सोबत एक हमाल घ्यावा लागतो. एके ठिकाणी त्याला हमाल मिळत नाही तेव्हा तो स्वतःहून ते ओझे वाहून नेतो. त्याचा दुसरा मित्र त्याला मदत करतो. वाटेत त्याला एक सज्जन भेटतात. तो त्यांना म्हणतो, अरे काय ही अवस्था करून घेतली आहे? प्रवासाला जायचे असेल तर एवढे ओझे कशाला? पहिला मित्र त्याला उत्तर देतो, ओझे उचलायला लागले तरी चालेल, पण रात्री झोपताना मजा वाटेल.
ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून तुमची आमचीच आहे. जीवात्मा जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो तुच्छ आणि क्षणिक सुखासाठी आपला वेळ आणि पैसा वाया घालवतो. कालांतराने त्याच्या लक्षात येते आपल्या हाती काहीच शिल्लक राहिलेले नाही. पण आता खूप उशीर झालेला असतो, कारण आता फक्त त्याच्या समोर दुःखच उरलेले असते. सुनीतीचा पुत्र ध्रुव जो आहे तो अविनाशी ब्रह्मानंद आहे, तो भजनानंदाचे स्वरूप आहे. जीवाजवळ जेव्हा ब्रह्मानंद जातो तेव्हा सुरुची त्यात अडथळे आणते. ती जीव आणि ब्रह्माचे मिलन होऊ देत नाही. जो उत्तानपाद राजा, त्या राजाला 2 राण्या असल्यामुळे सुरुचीच जास्त आवडते, सुनीती जास्त आवडत नाही. त्या राजाला इंद्रिय आणि वासना भडकवणारी सुरुची पत्नी आवडत होती, पण ब्रह्मानंद मिळवून देणारी, भगवंताच्या भजनाचा आनंद मिळवून देणारी सुनीती आवडत नव्हती. मनुष्य प्राणी किती विचित्र आहे पहा. वाईट गोष्टीकडे तात्काळ वळतो आणि चांगल्या गोष्टीकडे त्याला वळवावे लागते. या आपल्या रोजच्या जीवनातल्या 2 राण्या आहेत, त्या प्रत्येकाला आहेत. आणि मनुष्य प्राणी हा सुरुचीच्या मागे लागतो आणि सुनीतीला सोडून देतो आणि आपल्या जीवनामध्ये दुःख पेरायला सुरुवात करतो. म्हणून बाबांनो, जे आपल्याला मिळते त्यामध्ये आनंद माना. जी बरोबर चांगली गोष्ट दिसते ती काही कामाची नाही. जी गोष्ट बरोबर चांगली दिसत नाही तिच्याकडे आपण लक्ष देत नाही, कारण ती कुरूप आहे, गुणवान आहे. कुरूप आहे पण गुणवान आहे. आणि सुरुची सुंदर आहे पण गुणवान नाही. सध्या जगामध्ये सुंदर चेहऱ्याकडे पाहिले जाते, त्याच्या गुणाकडे पाहिले जात नाही. कारण जे दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते. असा जो आपल्या समोर नेहमी प्रसंग येतो, आपल्या ऐकण्यामध्ये ते एकदम खरोखर आहे. म्हणून कुणाच्याही सुंदरतेवर न जाता त्यांच्या गुणाची पारख करून सुनीतीने वागा, सुरुचीने वागू नका. कारण सुरुची ही कधीही आपल्याला धोका देणार आहे आणि सुनीती ही कधीही आपणाला चांगल्या मार्गावर वळवणार आहे. म्हणून एकदा गोपाल कृष्ण भगवंताचे भजन करा. श्री कृष्ण गोविंद.
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय हे नाथ नारायण वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णं वंदे जगद्गुरुं।